नमस्कार मंडळी. तुम्ही बांधकामावर काम करता का? मिस्त्री, गवंडी, सेंटरिंगचं काम, फरशीचं काम, प्लंबिंग, इलेक्ट्रिकचं काम किंवा बांधकामाशी संबंधित दुसरं काही काम करता का? आणि अजून तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लय कामाचा आहे. कारण आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी 2026 मध्ये कशी करायची, कोण नोंदणी करू शकतं, कोणकोणते कागद लागतात आणि ऑनलाईन अर्ज करताना काय काळजी घ्यायची. आणि हो मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण अर्ज भरताना लोकांकडून ज्या चुका होतात त्या पण शेवटी सांगणार आहे. बांधकाम कामगार नोंदणी म्हणजे काय? तर मंडळी बघा, महाराष्ट्रात बांधकाम कामगारासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे. यामध्ये पात्र बांधकाम कामगाराची नोंदणी केली जाते. नोंदणी झाल्यानंतर मंडळाच्या नियमानुसार उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त नोंदणी केली म्हणून सगळ्या योजनांचा लाभ आपोआप मिळत नाही. प्रत्येक योजनेची आपापली पात्रता असते. म्हणून आधी आपली नोंदणी होण्यासाठी आपण पात्र आहात का हे बघणं महत्त्वाचं आहे. यामध्ये कोण नोंदणी करू शकतं? आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वय. कामगाराचं वय 18 वर्षे पूर्ण आणि 60 वर्षापर्यंत असणे गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मागच्या 12 महिन्यात 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकामाचं काम केलं असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल आणि मागच्या वर्षभरात 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेलं असेल तर तुम्ही नोंदणीसाठी पात्र आहात. हे अधिकृत पोर्टलवर तपासू शकता. आता जाणून घेऊया कोणकोणते कागदपत्रे लागतात. तर मंडळी, हा भाग लय महत्त्वाचा आहे, कारण कागदपत्रात काही गडबडी झाली तर पुढची प्रक्रिया अडू शकते. साधारणपणे तुम्हाला आधार कार्ड किंवा ओळखपत्र, वयाचा पुरावा, रहिवाशी पुरावा, मागच्या 12 महिन्यात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचे फोटो अशी कागदपत्रे लागतात. पण मंडळी, कागदपत्राची सध्याची यादी आणि नमुना अर्ज करण्याआधी अधिकृत वेबसाईटवर एकदा नक्की तपासा, कारण नियम किंवा पोर्टलवरची प्रक्रिया बदलू शकते. ऑनलाईन नवीन नोंदणी कशी करायची? चला आता मुख्य विषयाकडे येऊ. बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी कशी करायची? सगळ्यात आधी मोबाईलमध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अधिकृत वेबसाईट उघडा. इथं कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुप मधली किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक वापरू नका. अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज सादर करा. तिथं बांधकाम कामगार नोंदणीचा पर्याय दिलेला असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडून काही प्राथमिक माहिती विचारली जाईल, जसं की तुमचं वय किती आहे, तुम्ही बांधकामाचं काम करता का, 90 दिवसाचं काम पूर्ण झालं आहे का, रहिवाशीची माहिती वगैरे वगैरे. ही माहिती चुकीची भरू नका. सगळं खरं आणि तुमच्या प्रमाणपत्रानेच भरा. फॉर्म भरताना ही चूक कधीच करू नका. मंडळी, इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आधार कार्डवर नाव वेगळं आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये नाव वेगळं असं करू नका. जन्मतारीख, नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता भरताना विशेष लक्ष द्या. कागदपत्र अपलोड करत असाल तर फोटो किंवा डॉक्युमेंट स्वच्छ दिसतंय का ते बघा. अंधुक फोटो काढून अपलोड केला आणि काहीच वाचत नसेल तर पुढे अडचण येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 90 दिवसाचं प्रमाणपत्र. तुम्ही खरंच बांधकामाचं काम केलेलं असेल आणि त्याचं योग्य प्रमाणपत्र असेल तरच ते द्या. फक्त नोंदणी व्हावी म्हणून चुकीची माहिती किंवा खोटं प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करू नका. रजिस्ट्रेशन फी बद्दल काही माहिती. आता काही जणांच्या मनात प्रश्न असेल, नोंदणीसाठी पैसे किती लागतात? तर मंडळी, शुल्काबाबत अधिकृत वेबसाईटने निशुल्क करण्याची सूचना दिलेली आहे. पण तुम्ही अर्ज करताना त्यावेळेला अधिकृत वेबसाईटवर दाखवलेली सध्याची माहिती आणि शुल्काची स्थिती एकदा नक्की तपासा. कोणी बाहेरचा माणूस सांगतो म्हणून लगेच पैसे देऊ नका. आणि अनोळखी व्यक्तीला OTP, आधारची माहिती किंवा बँकेची माहिती देऊ नका. आता जाणून घेऊया नोंदणी झाल्यानंतर काय. मंडळी, नोंदणी केल्यानंतर मंडळाच्या नियमानुसार पात्र कामगारांना वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो.
यामध्ये शिक्षण, सामाजिक सुरक्षा, आरोग्य, इतर कल्याणकारी योजनांचा समावेश असू शकतो. पण पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक योजनेची पात्रता वेगळी असते. त्यामुळे नोंदणी केली म्हणजे सगळे पैसे मिळणार असं कुठंही समजू नका. तर मंडळी, आज आपण बघितलं की बांधकाम कामगार नवीन नोंदणी 2026 साठी कोण पात्र आहे, 90 दिवसाचं काम का महत्त्वाचं आहे, कोणकोणते कागद लागतात आणि ऑनलाईन अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची. आता जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराचा ऑनलाईन फॉर्म मोबाईलवरून प्रत्यक्ष कसा भरायचा, हा पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये फॉर्म असं लिहा. तुमच्या गावातला एखादा बांधकाम कामगार अजून नोंदणीपासून वंचित असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की व्हॉट्सअपवर शेअर करा. आणि मंडळी, आपला हा चॅनल शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसाला सरकारी योजना आणि अर्जाची माहिती सोप्या भाषेत सांगण्यासाठी आहे. म्हणून माहिती कामाची वाटली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्मची A to Z माहिती पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.